हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लिन्झिंग करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मकता, चिंता, भीती आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते सर्वांच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, पाहूया येणाऱ्या 72 तासांमध्ये म्हणजेच पुढील 3 दिवसांमध्ये तुमची राशीची ऊर्जा कशी राहील, कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात, काय बदल दिसू शकतात आणि युनिवर्स तुमच्यासाठी कोणता संदेश घेऊन आला आहे. तुम्ही आता एक काम करा, मी कार्ड शफलिंग करत असताना तुमचं पूर्ण लक्ष या कार्ड्सवर, माझ्या हातांवर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे काय होतं, तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक रीडिंग्स रेझोनेट होण्यास खूप मदत होते. तुमची एनर्जी एक्सचेंज होते. त्यामुळे लाईक करा, फॉलो करा चॅनलला. प्लीज युनिवर्स, मला सांगा 72 तासांमध्ये तुला राशीच्या लोकांसाठी काय काय ऊर्जा राहणार आहे, त्यांची काय घडामोडी राहतील. या 3 दिवसाचं सखोल विश्लेषण आपण करणार आहोत. ही एक टाइमलेस रीडिंग असणार आहे. जो कोणी ही रीडिंग बघेल त्याला त्या दिवसापासून ती तुम्ही लागू होईल तुम्हाला. तुळा राशीच्या लोकांसाठी येणारे 72 तास म्हणजेच पुढचे 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक बदल घडवून आणणारे आहेत. तुमच्या कुंडलीतील आणि ऊर्जेतील बदल लक्षात घेऊन तुमच्यासाठी सखोल अंतर्ज्ञानावर आधारित रीडिंग आपण करूया. तुळा राशीच्या लोकांसाठी हा काळ एक मोठी मानसिक शांतता आणि प्रगती घेऊन येत आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात जी घालमेल किंवा दुविधा मनस्थिती सुरू होती ती आता संपणार आहे. तुमच्या राशीच्या अंगभूत गुणानुसार म्हणजे समतोल राखत तुम्ही या 3 दिवसात काही महत्त्वाचे आणि ठोस निर्णय घ्याल. पुढील 3 दिवसात तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या कामावर केंद्रित असेल. तुम्ही जे काही काम हाती घ्याल ते अत्यंत कौशल्याने आणि बारकाईने पूर्ण कराल. जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर तुमच्या कामाची पद्धत इतरांना प्रभावित करेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. तुमचे कष्ट वाया जाणार नाहीत. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ खूप मोठी स्थिरता देणारा ठरेल. पैशाचे नियोजन खूप चांगल्या प्रकारे होईल. घरात समाधानाचे आणि सुरक्षिततेचे वातावरण राहील. तुम्ही स्वतःच्या आरोग्याची आणि कुटुंबातील सदस्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्याल. भौतिक सुखात वाढ होईल आणि पैशाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ सुरक्षित आहे. या काळात तुम्हाला तुमच्यापेक्षा अनुभवी किंवा घरातील थोर व्यक्तींकडून खूप मोलाचा सल्ला मिळेल. समाजात किंवा कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढेल. नियमांचे पालन करून तुम्ही शिस्तीत राहून काम केल्यास तुम्हाला मोठा फायदा होईल. देवाधर्माकडे किंवा अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल, ज्यामुळे मनाला शांती लाभेल. तुमच्या मनावर जे काही जुने ओझे होते किंवा भूतकाळातील एखाद्या घटनेमुळे जे मानसिक दुःख तुम्ही सहन करत होता ते कठीण काळ आता कायमचा संपणार आहे. नकारात्मक परिस्थिती आणि मानसिक तणावाचा अंत होऊन तुमच्या आयुष्यात एक नवीन आणि सुंदर पहाटेची सुरुवात होत आहे. आता जुन्या गोष्टी मागे सोडून पुढे जाण्याची वेळ आलेली आहे. तुमच्यामध्ये अचानक एक नवीन ऊर्जा, ताजेतवानी आणि आत्मविश्वास संचारलेला पाहायला मिळेल. गेल्या काही दिवसांपासून रखडलेली कामे आता वेगाने मार्गी लागतील. आळस पूर्णपणे नाहीसा होईल. तुम्हाला एखादा अचानक प्रवास करावा लागू शकतो जो तुमच्या फायदेशीर ठरेल. तुमच्यासाठी नवीन संधीचा शोध घेण्यास तुम्ही उत्सुक असाल. विश्वाकडून म्हणजेच युनिवर्सकडून तुम्हाला एक नवीन सुरुवातीची सुवर्णसंधी मिळत आहे. मनात नवीन कल्पना आणि नवीन प्रेरणा जागृत होईल. एखादा नवीन प्रकल्प किंवा नवीन काम किंवा नवीन नाते सुरू करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. ही नवीन सुरुवात तुमच्या आयुष्याला एक योग्य आणि सकारात्मक दिशा देईल. आता आपण बघूया तुमची एकूण ऊर्जा आणि ओव्हरऑल एनर्जी आणि तुमच्यासाठी ॲडवाईस काय असणार.
तर तुळा राशीच्या लोकांसाठी पुढील 72 तास अडथळ्यांचा अंत आणि नवीन प्रगती दर्शवते. एकीकडे तुम्ही आर्थिक आणि व्यावहारिक बाबतीत मजबूत व्हाल, तर दुसरीकडे तुम्ही नवीन कामासाठी तुमच्यात प्रचंड उत्साह असेल. तुमच्यासाठी सल्ला असा आहे की भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टींचा विचार करणे सोडून द्या. नवीन येणाऱ्या संधीचे मोकळ्या मनाने स्वागत करा. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ल्याचा आदर करा, ते तुमच्या फायद्याचं ठरेल. आता आपण बघूया तुमच्या करिअर आणि बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये काय फोकस असणार. तुमचा कामात कमालीचा फोकस असणार आहे. ऑफिस किंवा व्यवसायात तुमचे मन कामात पूर्णपणे रमेल. कामातील तुमच्या बारकाव्यामुळे वरिष्ठ ग्राहक तुमच्यावर खूप खुश होतील. नव्या कामाची सुरुवात, तर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल किंवा एखादा व्यवसाय बिझनेस प्रकल्प सुरू करायचा असेल, तर या 3 दिवसात तुम्हाला एक सुवर्ण संधी नक्की मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागणार. आळस दूर होऊन तुमच्यात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल. गेल्या काही दिवसांपासून रखडलेली महत्त्वाची कामे तुम्ही वेगाने जलद गतीने पूर्ण कराल. तुमच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी येणार. आता आपण वळूया तुमच्या नातेसंबंध आणि प्रेम जीवनमध्ये, रिलेशनशिप अँड लव्ह लाईफ. जुन्या वादाचा अंत होणार. जर भूतकाळात पार्टनरसोबत किंवा कुटुंबासोबत काही मतभेद किंवा गैरसमज झाले असतील, तर तो कठीण काळ आता संपणार आहे. मनातील कटुता पूर्णपणे नाहीशी होईल. कौटुंबिक सुख आणि आदर, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरातील मोठ्या व्यक्तीचे योग्य मार्गदर्शन आणि पाठिंबा तुम्हाला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन एकदम हलके होऊन जाईल. नवीन नात्यांची नांदी होईल. जे लोक सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात एखादा नवीन आणि सकारात्मक व्यक्तीचे आगमन होण्याची खूप दाट शक्यता आहे. आता आपण वळूयात आर्थिक बाजू आणि तुमचा पैसा, फायनान्स आणि मनी कसं राहणार. मला दिसते आर्थिक स्थिरता. पैशांच्या बाबतीत हा काळ तुम्हाला खूप मोठे स्थैर्य आणि सुरक्षा देऊन जाईल. उत्पन्नाचे नवीन नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. योग्य नियोजन करा. पैशाचा अपव्यय थांबेल, त्यामुळे तुम्ही बचतीवर जास्त भर द्याल. भौतिक सुखसोयींवर किंवा स्वतःच्या आरोग्यावर चांगला खर्च होऊ शकतो तुमचा. गुंतवणुकीसाठी खूप चांगला काळ आहे, शुभ काळ आहे. तर तुम्हाला जमीन, सोने किंवा इतर कुठेही लॉंग टर्म गुंतवणूक करायची असेल दीर्घकालीन, तर घरातील अनुभव व्यक्तीचा सल्ला घ्या, निर्णय घ्या. नक्की तुम्हाला काहीतरी फायदा तरी होईल. आता आपण बघूया तुम्हाला जर कुठली समस्या असेल तर त्याचे निवारण आणि त्याचे निर्णय. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग. मनस्थितीमध्ये तुमच्या गोंधळ आणि दुविधा संपणारी परिस्थिती होणार. तुळा राशीच्या लोकांचा स्वभाव समतोल राखण्याचा असतो. त्यामुळे काय होतं, अनेकदा 2 पर्यायामध्ये निवडावे असा गोंधळ तुमचा उडतो. काय निवडावे, निर्णय घेण्यास उशीर होतो. तर पुढील 3 दिवसात तुमच्या मनातील हा गोंधळ पूर्णपणे संपेल. तुम्हाला परिस्थिती स्पष्ट दिसेल. भावनांच्या आहारी न जाता व्यावहारिक, प्रॅक्टिकल होऊन तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला यश मिळवून देतील. जुने वाद किंवा अडकलेल्या कामांमधून सुटका होईल तुमची. जर तुमचे एखादे काम कागदपत्रांमुळे, पैशांच्या देवाणघेवाणीमुळे किंवा जुन्या वादांमुळे अडकले असेल, तर त्याबद्दल काळजी करू नका. तोडगा आहे, त्या 3 दिवसात तुम्हाला त्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. तुमची विरुद्ध किंवा अडचणी शांत होतील. जुन्या गोष्टी मनातून काढून टाकून समोपचाराने प्रश्न सोडवण्याची ही योग्य वेळ आहे. महत्त्वाच्या निर्णयात कोणाचे मार्गदर्शन घ्यावे, तर परिस्थितीचं तुम्ही करिअर किंवा वैयक्तिक आयुष्यात एखाद्या मोठ्या वळणावर असाल आणि कोणता रस्ता निवडावा हे तर तुम्हाला समजत नसेल ना, तर तुमच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठ्या व्यक्तीशी, उदाहरणार्थ वडील, गुरु किंवा ज्येष्ठ सहकारी किंवा तुमचे मित्रपरिवारामध्ये कोण असेल तर त्याशी चर्चा करा, विश्वासू माणसाशी. त्याचा सल्ला या काळात तुमच्यासाठी दीपस्तंभासारखं काम करेल आणि तुमचे नुकसान होण्यापासून वाचवेल. या 3 दिवसासाठी तुमच्यासाठी विशेष सल्ला आणि काळजी, घाई गडबड टाळा. तुमच्यात ऊर्जा आणि उत्साह खूप असणार, पण कोणताही महत्त्वाचं कागदपत्र साईन करताना किंवा पैशाची गुंतवणूक करताना घाई करू नका. भूतकाळाला इथं महत्त्व देऊ नका. जर एखादी जुनी वाईट आठवण किंवा अपयश तुम्हाला त्रास देत असेल ना, तर स्वतःला सांगा की तो काळ आता संपलेला आहे. आता नवीन पाठ झाली आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या क्षमतेवर शंका घेऊ नका. तुम्ही ज्या कामात मनापासून मेहनत घ्याल ना, तिथे नक्की यश मिळणार. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढणार. पुढील 3 दिवसात तुम्हाला तुमच्या कामात अत्यंत बारीक गोष्टीवर लक्ष द्याल. तुमचे कौशल्य आणि कामाची अचूकता पाहून तुमचे वरचे बॉस किंवा सहकारी खूप प्रभावित होतील. जर तुमचे काम बरेच दिवसांनी काय रखडलेले असेल बरेच दिवसापासून, तर ते या काळात वेगाने, जलद गतीने पूर्ण होईल.
तुमचा आळस पूर्णपणे निघून जाईल. तुम्ही उत्साहाने काम कराल. नवीन नोकरीची सुवर्ण संधी, न्यू जॉब ऑपॉर्च्युनिटी येतील. तर तुम्ही बऱ्याच दिवसापासून नवीन नोकरी शोधत असाल किंवा कंपनी बदलण्याचा विचार करत असाल तर या 3 दिवसात तुम्हाला एखादी नवीन आणि मोठी संधी मिळू शकते. युनिव्हर्सकडून तुम्हाला नवीन सुरुवात करण्याचे संकेत मिळत आहेत. जर एखादी मुलाखत इंटरव्ह्यू असेल तर आत्मविश्वासाने त्याला सामोरे जा. यश तुम्हाला 100% मिळण्याचे चान्सेस आहेत. एखाद्या इंटरव्ह्यूचा कॉल आला असेल तर तुम्ही जा. जुना मानसिक तास जुना मानसिक ताण आणि राजकारण संपणार. ऑफिसमध्ये जर काही तुमचं राजकारण सुरू असेल, एखाद्या सहकार्याबरोबर तुमचे मतभेद झाले असतील तर तो कठीण आणि त्रासाचा काळ आता संपणार आहे. मनावर असलेले कामाचे ओझे किंवा मानसिक ताण कमी होईल. ऑफिसमध्ये वातावरण तुमच्यासाठी अनुकूल होऊ लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी विशेष सल्ला, ज्येष्ठांचा सल्ला घ्या. नोकरीत किंवा पदात बदल करताना घरातील मोठ्या व्यक्तीचा किंवा तुमच्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. त्यांचा सल्ला तुम्हाला चुकीचा निर्णय घेण्यापासून वाचवेल. कागदपत्रांची काळजी घ्या. नवीन नोकरीची ऑफर स्वीकारताना किंवा कोणत्याही अधिकृत कागदपत्रावर स्वाक्षरी म्हणजे सही करताना घाई करू नका. सर्व अटी नीट वाचूनच निर्णय घ्या. नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. भूतकाळात नोकरीत मिळालेले अपयश किंवा वाईट अनुभव डोक्यातून काढून टाका. ही एक नवीन आणि सकारात्मक सुरुवात आहे. त्यामुळे पूर्ण आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. पुढील 3 दिवस तुमच्या नोकरीच्या दृष्टीने अत्यंत प्रगतीचे अनुकूल आहेत. या संधीचा पूर्ण फायदा घ्या. आता त्यांचं कोर्ट केस आणि कायदेशीर बाबींचं विश्लेषण बघूया. तुमचं जर एखाद्या कठीण काळाचा अंत आणि मानसिक दिलासा, तर तुमची एखादी कोर्ट केस बऱ्याच काळापासून प्रलंबित असेल तर इथं दिसतंय कार्डमध्ये. त्यामुळे तुम्ही प्रचंड मानसिक त्रासातून जात असाल तर तो काळ आता संपणार आहे. तुमच्या मनावर असलेले दडपण खूप कमी होईल. परिस्थिती हळूहळू तुमच्या नियंत्रण येऊ लागेल. तुम्हाला दिलासा देणारी एखादी बातमी किंवा संकेत मिळू शकतात. समोपचाराने तोडगा निघण्याची खूप शक्यता आहे. आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट कार्डची ऊर्जा दर्शवते की कोर्टाबाहेर आपापसात बोलून किंवा मध्यस्थीद्वारे हा प्रश्न सोडवण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मिळू शकते. जर तुम्ही कायदेशीर लढाईपेक्षा तडजोड आणि समोपचाराने मार्ग निवडला तर या 3 दिवसात तुम्हाला मोठे यश मिळू शकते. वाद वाढवण्यापेक्षा मिटवण्याकडे कल ठेवा. वकिलाचा किंवा कायदेशीर तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला. 3 दिवसात तुम्हाला तुमच्या वकिलाकडून किंवा एखाद्या ज्येष्ठ अनुभवी व्यक्तीकडून अतिशय महत्त्वाचा अचूक सल्ला मिळेल. हा सल्ला तुम्हाला एक केसला एक नवीन सकारात्मक दिशा देऊ शकतो. हा सल्ला दुर्लक्षित करू नका, तो तुमच्या फायद्याचा ठरेल. आता 3 दिवसांसाठी कायदेशीर सल्ला आणि सावधानता. कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी करा. कोणत्याही कायदेशीर करारावर, प्रतिज्ञापत्रावर किंवा कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना घाईघाई करू नका. अफिडेव्हिटवर नीट वाचून मगच सही करा. प्रत्येक ओळ आणि अट नीट वाचा. समजून घेऊनच जा पुढे. रागावर नियंत्रण ठेवा. विरोधी पक्ष तुम्हाला चितावण्याचा देण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला राग अनावर करण्याचा प्रयत्न करू शकतात. स्वतःला शांत ठेवा आणि केवळ व्यावहारिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. तुमचे संयमी वर्तनच तुम्हाला जिंकवणार. सत्याची साथ सोडू नका. सर्व काट सरळ असल्यामुळे न्याय आणि सत्य तुमच्या पाठीशी उभे आहे. प्रामाणिकपणे आणि नियमांचे पालन करून घेतलेले निर्णय तुम्हाला यश मिळवून देईल. थोडक्यात सांगायचे झाले तर कायदेशीर बाबींमध्ये गेल्या अनेक दिवसापासून अडकलेली कोंडी आता फुटणार आहे. जुन्या त्रासाचा अंत होऊन तुम्हाला न्यायाची आणि शांततेची नवीन दिशा मिळेल. 3 मोठ्या धोक्याच्या सूचना तुमच्यासाठी. वॉर्निंग साईन की कोणावरही पटकन भरोसा ठेवू नका. उत्साहाच्या भरात किंवा दबावाच्या भरात नोकरीच्या करारावर बॉन्ड पेपरवर तुम्हाला एखाद्या इंटरव्ह्यूला गेला तुम्ही, आता तिथं तुम्हाला जर नोकरी लागली तर ते सही करताना बॉन्ड पेपरवर कागदपत्रांवर 10 वेळा तुम्ही चेक करा, तेव्हाच सही करा. प्रत्येक ओळ 2-2दा वाचा. पूर्ण समजल्याशिवाय कुठेही सही करू नका. जुन्या आजारातून किंवा मानसिक त्रासातून सुटका तुम्हाला मिळणार आहे. या 3 दिवसात तुम्हाला शारीरिक वेदना, थकवा किंवा मानसिक तणावाचा तुम्ही बळी असणार तो आता काळ संपणार आहे. तुमच्या आरोग्यात कमालीची सुधारणा दिसते. तुम्हाला खूप फ्रेश आणि उत्साही वाटेल. तुमच्या शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा आणि ताकद संचारेल. रोजची कामे करताना तुम्हाला पूर्वीसारखा आळस आणि थकवा नाही जाणवणार. आरोग्यासाठी एखादी नवीन सवय, उदाहरणार्थ व्यायाम, योगा किंवा डाएट सुरू करण्यासाठी उत्तम काळ. खाण्यापिण्याच्या बाबतीत व्यावहारिक दृष्टिकोनातून तुमच्याकडे आहाराकडे आणि आरोग्याकडे जास्त लक्ष द्याल. तुम्ही घरचे सात्विक जेवण करा आणि संतुलित आहार. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. स्वतःचे पोषण करण्याकडे तुमचा कल असेल.
अतिउत्साहात स्वतःला इजा करून घेऊ नका. तुमच्यात ऊर्जा खूप जास्त असणार आहे, त्यामुळे एक्साइटमेंटमध्ये घाईगडबड करताना किंवा जड वस्तू उचलताना तुमच्या पाठीला, कमरेला किंवा पायाला दुखापत होणार नाही ना, याची काळजी घ्या तुम्ही या 3 दिवसात. दुसऱ्यांच्या सल्ल्याने औषध घेऊ नका. आरोग्याची कोणतीही जुनी किंवा नवीन समस्या असल्यास स्वतःच्या मनाने किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे सेल्फ मेडिकेशन करू नका. मानसिक शांतता जपा. जड वस्तू उचलू नका. तुमच्या कमरेमध्ये प्रॉब्लेम येण्याचे खूप चान्सेस आहेत. कोर्ट केस किंवा नोकरीच्या टेन्शनमुळे डोकेदुखी किंवा अपचनाचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे पुरेशी झोप घ्या. 7 ते 8 तास झोप घेणे गरजेचं आहे. आरोग्यासाठी 3 तोडगे तुम्हाला सकाळी किमान 15 मिनिटं प्राणायाम किंवा ध्यान करा. मानसिक शांतता लाभेल. शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. भरपूर पाणी प्या. घरातील मोठ्या व्यक्तींची आरोग्याची देखील काळजी घ्या. तुमच्यासाठी अंतिम गुरुकिल्ली यशाची. तर पुढील 3 दिवस परिणाम चांगले मिळवण्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा. सकारात्मकतेने सुरुवात करा. भूतकाळातील अपयश, वाईट आठवणी किंवा कसलं टेन्शन असेल तर डोक्यातून काढून टाका. तुमची नवी पाठ सुरू झाली आहे. घाई गडबड टाळा. रागावर ताबा ठेवा. विरोधक तुम्हाला चितावणी देण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही मौन आणि संयमच तुम्हाला विजय मिळवून देणार आहे. तुम्ही पहिले पण सांगितलं होतं. घरातील मोठे व्यक्ती किंवा वकिलासारख्या तज्ज्ञांचा परत सल्ला घ्या. तुमच्यासाठी खूप मार्गदर्शक ठरणार. सर्वात गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची कार्यक्षमता आणि नशीब दोन्ही तुमच्या बाजूनेच चमकणार आहे. त्यामुळे आत्मविश्वासाने पाऊल टाका. जर ही रेटिंग तुमच्या परिस्थितीची मॅच झाली असेल, रेझोनेट झाली असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचे मत सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. त्यामुळे पुढील अपडेटसाठी येणाऱ्या चांगल्या रेटिंग्स तुम्हाला त्याचे अपडेट मिळत राहतील. तोपर्यंत बाय.